खाबी लेम हे नाव कदाचित तुम्हाला माहीत नसेल, पण त्याचा फोटो किंवा व्हिडिओ पाहिलात की तुम्ही त्याला नक्की ओळखाल. कधी ना कधी त्याचं रील तुमच्या पाहण्यात आलं असेलच. कोट्यवधी फॅन असलेला हा खाबीनं सोशल मीडियाच्या इतिहासातील सर्वात मोठा करार केलाय. हा करार आहे तब्बल 90 अब्ज म्हणजेच 9,000 कोटी रुपयांचा. 2 वेळ जेवणाचे वांदे असणारा खाबी अब्जाधीश कसा झाला, काय आहे त्याची सक्सेस स्टोरी बघूयात या रिपोर्टमधून. एक जण स्टायलिश शेफ नाईफ घेऊन केळं कापतोय. फुल टू स्टाईल मध्ये केळ्याचं साल कापलं जातंय आणि अखेर केळं पडद्यावर झळकतं. कट टू पुढला शॉट असा की खाबी काहीही न बोलता केळ्याचं साल काढतो आणि केळं खाणं एवढं सोपं आहे असं दाखवतो. म्हटलं तर या व्हिडिओमध्ये काहीच नाहीये, पण शोधलं तर खूप मोठा संदेश आहे. साधेपणाचा, सोपेपणाचा. आयुष्य सोपं आहे पण आपण उगीच ते गुंतागुंतीचं करतो, हा संदेश. एकही शब्द न उच्चारता सांगणारा खाबी लेमचा हा पहिला व्हायरल व्हिडिओ. हा एक व्हिडिओ टिकटॉकवर व्हायरल झाला आणि त्यानंतर खाबीनं पुन्हा मागे वळून पाहिलं नाही. आज खाबी लेम हा सोशल मीडियावरचा सुपरस्टार आहे. एकही शब्द न बोलता त्याच्या इंस्टाग्रामवर त्याचे 7.7 कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत, तर यूट्यूबवर 1.2 कोटींहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. पण खाबीला हिरो केलं ते टिकटॉकनं. टिकटॉक भारतात बॅन असल्यानं जी माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे त्यानुसार तिथं त्याचे तब्बल 16 कोटी फॉलोअर्स आहेत. टिकटॉकवरचा तो नंबर 1चा इन्फ्लुएन्सर आहे. खाबीच्या लोकप्रियतेबद्दल एवढी सगळी माहिती सांगण्याचं कारण मात्र वेगळंच आहे. ते आहे त्यानं नुकत्याच केलेल्या एका करारासंदर्भातलं. खाबी लेमने हाँगकाँगच्या रिच स्पार्कल होल्डिंग्स या कंपनीसोबत एक करार केलाय. हा करार आहे 1 अब्ज डॉलर्स एवढा, म्हणजे जवळपास 9,000 कोटी रुपयांएवढा. सोशल मीडियाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा करार असल्याचं म्हटलं जाते. सेनेगलमध्ये जन्माला आलेला, इटलीत अनधिकृतपणे गेलेला आणि अत्यंत गरिबीत दिवस काढलेला खाबी आज अब्जावधींचे आकडे पाहतोय. कसा होता त्याचा खडतर प्रवास तो पाहू. खाबीचा जन्म आफ्रिकेतल्या सेनेगलमधला. त्याच्या वडिलांना चांगली नोकरी नव्हती. वडील नोकरीसाठी कुटुंबासह इटलीत आले, पण त्यांच्याकडे नागरिकत्व नव्हतं. एका सरकारी कामगार वसाहतीतील गरिबीत त्याचं बालपण गेलं. खाबी हॉटेलमध्ये वेटर म्हणून तर कधी कंपनीत हेल्पर म्हणून काम करत होता. 2020 साली कोविडमुळे लॉकडाऊन लागलं आणि त्याची नोकरी गेली. रिकाम्या वेळात क्रिएटिव्हिटी वापरत त्यानं टिकटॉकवर व्हिडिओ केले. पहिल्या महिन्यात फक्त त्याला 9 व्ह्यूज आणि 2 फॉलोअर्स मिळाले, पण त्यानं व्हिडिओ करणं थांबवलं नाही. तो सातत्यानं व्हिडिओ करत राहिला. केळं खातानाचा व्हिडिओ पहिल्यांदा व्हायरल झाला आणि खाबी लोकप्रिय झाला. फक्त हावभावांद्वारे व्यक्त होण्याची त्याची युनिक स्टाईल सुपर हिट ठरली. या यशामुळं 20 वर्षांनंतर इटलीनं स्वतःहून खाबीला नागरिकत्व बहाल केलं. आज तो सायलेंट कॉमेडी व्हिडिओचा बादशाह आहे. भारतासह जगभरातील सेलिब्रिटींनी त्याच्यासोबत व्हिडिओ केलेत. त्याच्या या लोकप्रियतेमुळे युनिसेफनं त्याला गुडविल अँबॅसेडर केलं. एवढंच नाही तर ह्युगो बॉस सारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँडनं त्याच्याशी ब्रँड अँबॅसेडर म्हणून करार केला. सध्या तो हॉलिवूडमध्येही काम करतोय अशी चर्चा आहे. एकेकाळी बेरोजगार असलेला खाबी आज अब्जाधीश आहे. त्याच्या या श्रीमंतीत आणखी भर पडणार आहे ती त्याच्या AI व्हर्जनमधून. त्याचा AI ट्विन बनवण्याची परवानगी देणारा करार सध्या तुफान चर्चेत आहे. हाँगकाँगच्या रिच स्पार्कल होल्डिंग सोबतच्या या करारामुळे आता या कंपनीला खाबीची AI व्हर्जन्स वापरता येणार आहेत. त्यासाठी या कंपनीनं खाबीला तब्बल 9,000 कोटी रुपयांचं पॅकेज दिलंय. सोशल मीडियातला हा सर्वात मोठा करार मानला जात असून यामुळे नेमकं काय घडणार आहे तेही फार इंटरेस्टिंग असणार आहे. खाबीचा चेहरा, आवाज आणि हावभावांच्या 3D स्कॅनिंगद्वारे AI व्हर्जन. हे AI व्हर्जन विविध भाषांमध्ये व्हिडिओ करू शकेल, लाईव्ह बोलू शकेल. खाबीला स्वतः तिथे हजर न राहताही 24 तास काम करणं शक्य होईल. खाबीचा AI ट्विन एकाच वेळी वेगवेगळ्या देशात कंटेंट तयार करू शकेल. क्रिएटर इकॉनॉमीमधील कंटेंट निर्मितीतील ही सर्वात मोठी क्रांती मानली जाते. खाबी एका ब्रँडेड व्हिडिओसाठी सुमारे 4 ते 6 कोटी रुपये घेतो असं सांगतात. आता AI व्हर्जनमुळे त्याला असे अनेक ब्रँडेड व्हिडिओ करता येऊ शकतात. हा AI ट्विन खाबीची आणि त्या कंपनीची एक डिजिटल मालमत्ता असेल.
तज्ज्ञांच्या मते या AI ट्विनमुळे खाबीची कमाई 3 ते 5 पटीने वाढू शकते. खरं तर खाबी हा डिस्लेक्सिक म्हणजे ज्याला वाचायला अडचण येते असा माणूस आहे. पण त्यानं त्याच्या कमतरतेवर शब्दांविना मात करून जगाला यश काय असतं हे दाखवून दिलंय. खाबी आता फक्त एक टिकटॉकर राहिलेला नाही, तर तो एक आंतरराष्ट्रीय ब्रँड बनलाय. त्याच्या या यशाचं रहस्य सांगताना एका मुलाखतीत स्वतः खाबी सांगतो की काही नाही, माझे व्हिडिओ हे सिंपल असतात, सिंपल राहणं हेच सगळ्यात अवघड आहे. निलेश बने, पुढारी न्यूज, मुंबई.